प्रेशर येऊ शकतं आणि ह्या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतं. जो बिल्डर आहे हा बिल्डर पुणे शहरामध्ये नामवंत बिल्डर म्हणून फिरतो, पण त्याचे काळे धंदे आता अनेक लोक त्याच्याविरुद्ध तक्रारी करायला आले. ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांनासुद्धा त्रास दिला. आमचे तनपुरे परिवार आहे, त्या भगिनी तर सांगितलं की मी तिच्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो, मुलांना त्रास देतो, व्यसनाधीश होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो. अशा सगळ्या गोष्टीला तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली. आणि आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला, त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता. आणि ह्या सगळ्या बघितलं तर ते गाडीचा नंबर होता का, गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो, ही सिस्टीम खरेदी करू शकतो. त्यामुळे त्यांना कोणाची भीती वाटत नाही. पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो. आज पुणे शहरामध्ये चर्चासत्र झालेत, निबंध स्पर्धा झालेत, आज आंदोलन आहेत. आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे, आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं. आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही ज्यावेळेला तपास करायला गेलो तेव्हा जे पब आहेत ते पब बेकायदेशीर होते. आणि पब राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते ह्यांना करोडोचा हप्ता त्या ठिकाणी मिळतो आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्र असेल त्यांच्याकडे पोहोचलो. आणि मग महाराष्ट्रामध्ये मग ससूनची चूक असेल, राज्य उत्पादन महामंडळाची चूक असेल, ह्या चुकीचे सगळे जे मंत्री लोक आहेत, मग ह्या मंत्री लोकांना लय राग आला. मग हे मंत्री मुश्रीफ साहेब ससूनचा कारभार आरोप झाले आणि आम्ही आरोप केले ते सिद्ध होत होते. मुश्रीफ साहेबांना राग आला. मुश्रीफ साहेब म्हटले की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे. तर मी त्यांना एक विनंती केली की ती ज्येष्ठ मंत्री आहेत, मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो, पण ते कधी घेणार की पुण्याची पब संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार. पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागत, मी माफी कदाचित मागणार नाही, कारण हा पुणेकरांचा आवाज आहे, हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवते आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्यावेळेस सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे, शाहू महाराज आदर्श आहेत, आंबेडकर आदर्श आहेत, महात्मा फुले आदर्श आहेत. आणि यांचे विचार घेऊन झाल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही. आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे. आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी आलं तरी कोणाच्या टारगळीला मी घाबरणार नाही. कोणी मला हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ द्या, मी त्याला तयारी आहे. माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने. ज्या दिवशी मला अशा पद्धतीनं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेन तर आमचा पुन्हा रस्त्यावर येईल, कारण हा पुणेकरांचा आवाज आहे. मी पुणेकरांचा गेली 30 वर्षामध्ये माझी सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्यांबरोबर नाळ जोडलेली आणि सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील, माझ्या वैयक्तिक जीवनात बी मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात, पण मी घाबरणार नाही. शेवटी काय, एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे. मग माझी आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी आहे, कारण मी शेतकरी कुटुंबातला आणि ह्या सगळ्या गोष्टी मला जवळनं माहिती आहे. त्यामुळे काय करता येईल त्यावेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक पुण्याचा कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून, एक कुटुंब म्हणून आणि पुण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूरसहित सर्व जे युवक आमच्याकडे राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी मी रस्त्यावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. माहिती आहे मी 4 तारखेला लोकसभेचा उमेदवार आहे आणि मग 4 तारखेनंतर निकाल झाल्यानंतर मी विधानसभेत आहे का ना हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. आणि मी विधानसभेत नसेल तर मग माझ्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे आहेत ते लढतील, आमचे विरोधी पक्ष लढणार, विजय भाऊ लढतील, नाना पटोले लढतील, आमचं सगळं सैन्य लढणारच आहे. आणि शेवटी आम्हाला लढावं लागेल आणि मी असेल तर सगळ्यात पुढे असेल. पण मला असं वाटतं की 4 तारखेनंतर मी त्यांच्यामध्ये नसेल असं वाटतं. मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही. माझ्याकडे बघा तुम्ही सगळे, मी काय घाबरणारा नाही. माफी माझ्या डिक्शनरीत नाही, कारण मी चुकत नाही. आणि मी चुकत असेल तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथं सांगा की दंगेकर चुकले, मी त्यांचे पाय धरेल. पण मी चुकतच नाही आहे. मी पुणेकरांचा आवाज आहे, मी सर्वसामान्यांचा आवाज आहे, हास्यमुसीबांचा बी मी आवाज आहे, कारण त्यांना हे पटत नाही. पण त्या शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या त्यांना ज्या पद्धतीने तिकडे नेलं आहे आणि या सत्तेत नेलं आहे, जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रीतितुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलं, त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्तेबाई आणि या भीतीबाई. त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे, हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे.
आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं. मी माफी बिफी काय मागणार नाही. माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही, मी लढणार. पुण्यामध्ये कारण कालच राजगड कोंडवडे भागामध्ये एका 22 वर्षीय मुलीला जिवंत काढण्याचा प्रयत्न झाला. काय नेमकं करतायत पोलीस मग पुण्याचे, इतका धाक जर हे करू शकत नाही? बघा, ह्याच्यामध्ये मी तेच म्हणतोय की बिल्डर लोकांचं राज आलं आहे. सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोक घ्यायला जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे रोज पोलिसांच्या 25 तक्रारी आहेत आणि पोलीस जर चुकीचं काम करतात ही वस्तुस्थिती खरी, पण सगळेच पोलीस चुकीचं काम करत नाहीत. त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये 10-20% लोक आहेत की जेणेकरून हे सुपाऱ्या पोलीसच घेतात. पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात, पोलीस ताबे घेऊन जातात. ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली खरी खोटी आज मी म्हणजे मला ते बघितलं नाही कारण मी दौऱ्यात होतो. पण जर अशी पद्धत असेल एखादी मुलगी बिचारी ह्या आज अहिल्या देवीची पुण्यतिथी आणि ह्या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र आहे आणि एका मुलीची अशी प्रकारे ती ओरडती किंचळती माझं घर वाचवा, माझी जमीन वाचवा आणि पोलीस त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे. एक आमची मुलगी रडती म्हणजे ती म्हणते मला गाडून टाका. हे सगळं बघितल्यानंतर पोटामध्ये कालवा कालं होती. अनेक लोकांना आज बोलू शकतात पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे, बोललो की उद्या गुन्हे होतील, जेलला जावं लागतं. पण या दुर्दैवी महाराष्ट्र, या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चुकीची आहे. सगळी सिस्टीमच खराब झाली. जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या डीनला त्याच्या मनासारखं काम करताना जर त्याला अधिकार नाही दिले आणि ह्यांनी जर ह्यांच्याच पद्धतीची लोकं त्या ठिकाणी आणली तर कुणी या सिस्टीमला बदल करू शकत नाही. आणि हे बदल करण्याचं काम पुणेकर आणि महाराष्ट्राची जनताच करू शकते. आता आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि रस्त्यावरून मंत्र्यांना आडून जाब विचारला पाहिजे आणि जो पण जनता रस्त्यावर उतरत नाही तो पण हे सत्ताधारी गप बसणार नाही. मध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याचे मंत्री तानाजी सावंतांनी आणल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केली नव्हती की मला ह्या पदावर तुम्ही आणा. तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलवून घेतलं, त्यांच्या पुत्राने बोलवून घेतलं आणि महिन्याला 1 कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदारांना द्यायचे आणि महिन्याला 5 कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणला आहे असं वक्तव्य केलं. वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धतीने त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं. हा कुठला न्याय आहे? कुठली ही प्रशासन आहे? कुठलं शासन आहे? अहो, ज्या माणसाला तुम्ही पैसे मागता नाही देते एका दिवसात तुम्ही कुठली पद्धत आहे? कुठलं संविधान आहे? कुठली लोकशाही राहिली? आणि त्या भगवान पवारांचं काय त्यांनी चुकलं आहे आणि त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशीचं काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली. पण ज्या टेबलवर त्यांची पूर्वीचं होतं ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं. मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय केले. भगवान पवारांना मी भेटणार आहे आणि तानाजी सावंत हा काही सज्जन माणूस नाही, हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आहे आणि वस्तुस्थिती ते आता किती बोलणार राव. सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं म्हणजे गृह खात्यात गेलं तेच, तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच, तुम्ही आरोग्यामध्ये गेलं तेच, ॲम्ब्युलन्स घोटाळा गेलं तेच, रिंग रोड पुण्याचं तेच, पाटबंधारे खात्यात तेच. भ्रष्टाचाराने डबडबलं आहे. लोक काँग्रेसच्या नावाने ओरडली आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोकं आलेली आहेत. पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्त्यावर आला पण चाललेला भ्रष्टाचारावर कोण बोलत नाही. काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली. ज्या रिंग टेंडरमध्ये 40% अबाव टेंडर दिले आणि ह्या टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली त्यांना ही कामं वाटून दिली. म्हणजे आता तक्रार कोणाकडे करायची? पंतप्रधानांकडे करायची का राष्ट्रपतींकडे करायची? सगळी सिस्टीमच ही सडलेली आहे. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघलेले सरकार आहे. हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राला कानबा फाटण्याचं काम हे सरकार करते आणि ह्यांच्यामध्ये कोणाला राजीनामा मागायचा आणि कोणाकडे दाद मागायची अशी परिस्थिती आहे. यासाठी महाराष्ट्राने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. डॉक्टर डीन काळे यांनी एका स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी ह्यांनी केलं बघा चॅनेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले, माझ्यावर दबाव आला, अजय तावरे हा ऐकत नाही. हा तो बोलला आहे त्याच्यामध्ये. ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आलं का माहीत नाही मला.
पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे. अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही, कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो, तो तर डीनचं काय ऐकणार आहे. ह्या सगळ्यामध्ये हे ज्यांचं सरकार आहे त्यांचे हसन मुश्रीफ आहे, यांची ही चूक आहे. त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारशीनुसार केलं असेल ही ती चूक आहे. पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी हसन मुश्रीफांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता, तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं. मग आता या अजय तावरेंनी एक रिपोर्ट बदलला असेल का, तर अनेक रिपोर्ट बदलले. लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही कारण ही सिस्टीम आहे, पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमा पूर्वी बघायचो आणि ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे. आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत, एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे ह्यांनी केलेत. ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. एवढा गंभीर त्यांनी या प्रकारे याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत, हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. कोण? अहो, तावरेंना जन्माचे आधार घडवायला आत्ता त्याला फास्ट ट्रॅकमध्ये ह्या सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये नेलं पाहिजे. पहिले त्यांच्याकडे जर खरं अर्थाने ताकद असेल तर फास्ट ट्रॅकमध्ये न्यायचा आणि ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची आणि ह्याच्यामध्ये निलंबित पोलिसांना बी जेलला पाठवलं पाहिजे आणि तो राजपूत नावाचा त्याला अटक करून त्याची चौकशी केली पाहिजे. कारण जे पब बेकायदेशीर होते ते तर परवानगी दिली, जर बेकायदेशीर असते तर महानगरपालिकेने पाडले नसते आणि महानगरने पाडले तर बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीरला ह्याने सपोर्ट केला. ह्याच्यामुळे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. बाबत आणि किंवा ही मुलांचे जबाब आहेत ते बदलले जाऊ शकतात असं काही वाटते का? ह्याच्यामध्ये मी परत म्हणतो की हा जो मुलाचा वडील आहे, आजोबा हे बिल्डर आहे आणि ह्यांनी गैरप्रकारे अनेक मोठी माया कमवली, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या, अनेक लोकांना गोळीबार केले, अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही केली. आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर. पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसांच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही. मग पोलीस करतात काय? अरे गोरगरीब सायकलीवर धक्का दिला तर त्याला मारत नेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जीवावर का करत नाहीत? तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालता? हा महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून आम्हाला म्हातारे मेलेलं दुःख नाही, पण काळ सोकरना पाहिजे आणि आम्ही पुणेकर आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला हे गप्प बसवणार नाही. कारण शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही वाचा फोडणार, जे ह्याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू आणि आमचं आंदोलन थांबणार नाही. 37 कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचं पहिलं ट्विट मी केलं आहे, तुम्ही बघितलं असेल. तर ह्याचे अध्यक्ष जे आहेत म्हणजे ह्याचं जे बघणार आहेत त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या 37 कंपनीची नावं मी आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल. तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे. पहिला एक मुद्दा आहे की या कंपन्या गुजरातला गेल्यात का, ही पहिल्यांदा भीती आहे. पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात का, मग ह्याच्यासाठी सगळं चाललं आहे का? ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 10 वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं? तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली, आमच्या पुण्याला काय दिलं तर पब दिला, आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली, आमच्या पुण्याला काय दिले? आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये अग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याचा आजची परिस्थिती काही चांगली नाही आहे. ह्याला सर्वस्वी जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत महानगरपालिकेपर्यंत सगळी तिजोरी लुटायचंच काम करतायत. तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर, रिंग रोडची बेकायदेशीर, पाटबंधाऱ्याची बेकायदेशीर, वाहतूक ह्याच्यामध्ये जी यंत्रणा रन करायची ती. आमची मेट्रो बी ही इतक्या स्लोमध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जाळी निर्माण नाही झाली. चौकात मोदी येऊन त्याचं उद्घाटन करतायत. म्हणजे चाललं आहे काय? आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत ही थांबण्यासाठी पोलिसांची पावलं उचललीच जात नाही. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बेकायदेशीर धंदे करणारे लोकांना खुर्च्या द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार नाही. मनापासून आभार आहे. सगळे चॅनल रस्त्यावर आलेत लागले त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद.